हॅलो फ्रेंड्स, मिस्टिक फ्लेवर्स बाय प्रीती मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे आमच्याकडचा हा थोडा वेगळा प्रकार आहे, कढी गोळे किंवा कढी फुनकी आमच्याकडे याला म्हणतात। त्याच्यासाठी जे साहित्य लागते ते मेन आहे तुरीची डाळ आणि ताक लागते कढीसाठी। ते कढीची जी प्रोसेस आहे ती मी वेगळी दाखवते तुम्हाला। आता जे फुनके किंवा जे गोळे बनवतो आपण त्याच्यासाठी आपल्याला तुरीची डाळ लागते। ती मी ही 3 वाट्या तुरीची डाळ घेतलीये। ही डाळ स्वच्छ धुवून 5 ते 6 तास पाण्यात भिजत घालायची आहे। नंतर त्याला मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर मग सगळे मसाले त्याच्यात घालून आपल्याला त्याची पुढची प्रोसेस करायची आहे। तर आता मी याला स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवणार आहे। तर आता इथे 5 ते 6 तासानंतर डाळ छान भिजून झालेली आहे। मी याला स्वच्छ धुवून घेतलंय आणि एका चाळणीमध्ये निथळ ठेवलेलं आहे। आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। आता इथे मिक्सरच्या पॉटमध्ये मी जिरं घेतलंय, थोडं लसूण लागणार आहे आपल्याला आणि आल्याचा तुकडा। लसूण भरपूर आपल्याला असं घालायचं आहे जेणेकरून ह्याची टेस्ट छान येईल। आता ह्या लसूण आणि जिरं ही जी पेस्ट तयार होणार आहे ह्यातलीच थोडी मी काढून घेणार आहे कढीसाठी सुद्धा, म्हणून लसूण थोडा जास्त घातलाय। आता ही डाळ याच्यामध्ये थोडी थोडी घालून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। इथे आता लसूण आणि जिऱ्याची पेस्ट मस्त तयार झालेली आहे। थोडी पेस्ट मी साईडला काढून ठेवतेय, कढीमध्ये आपल्याला घालायला ही पेस्ट लागणार आहे। आता ही पेस्ट काढून झाल्यानंतर राहिलेला लसूण आणि आल्याच्या पेस्टमध्येच आपल्याला डाळीचं पण वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे मी ही डाळ अर्धी अशी वाटून घेणार आहे। ह्या आलं लसूण पेस्टमध्येच मला ही डाळ सोबतच वाटून घ्यायची आहे। तर ही अर्धी डाळ मी याच्यामध्ये घेतली आणि वाटून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही थोडीशी अशी जाडसर ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता राहिलेली डाळ पण मी वाटून घेणार आहे। इथे हे वाटण छान वाटून रेडी झालेलं आहे। याच्यामध्ये मी मस्त कोथिंबीर ऍड केली आहे। इथे आपण थोडीशी हळद घालूया, थोडं जिरं, कारण आधी थोडं जिरं मी आलं लसूण पेस्ट बरोबर घेतलेलं होतं, आणि ठेचा चवीनुसार तुम्ही घाला। कढीसाठी पण आणि ह्या गोळ्यांसाठी सुद्धा ठेचा खूप महत्त्वाचा आहे। आता इथे थोडं चवीपुरतं मीठ आपल्याला ऍड करायचं आहे आणि 2 टेबलस्पून तेल याच्यासाठी मी ऍड करते जेणेकरून जे गोळे आहेत ते छान मऊ असे बनतील। इथे हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाल्यानंतर त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। इथे मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला गोळे वाफवून घ्यायचे आहे। आणि चाळणी घेतलेली आहे, याला पूर्णपणे असं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे याच्यावरती आपल्याला असे ठेवायचे आहे आणि याच्यामध्ये गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आता इथे हे मिक्स केलेल्या सारणाचे मस्त गोळे बनवून घ्यायचे आहेत। इथे साधारणतः अशा एका लाडू एवढा आपण सारण हाती घेऊन असे लांबट असे गोळे बनवून घेते मी, आणि हे गोळे आता आपल्याला इथे कढईमध्ये वाफवायला ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे हा गोळा बनवून तयार आहे, याला चाळणीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। अशा प्रकारे आता बाकीचे राहिलेले सगळे गोळे मी बनवून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता साधारणतः 3 वाटी डाळीचे जवळजवळ 7 ते 8 गोळे बनवून तयार होतात आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आता 20 मिनिटे झालेली आहे, छान याला वाफेवर शिजवून घेतलेलं आहे। आता हे चेक कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते, झालेत की नाही। आपण एक चाकू घ्यायचा आणि चाकू असा त्याच्या आतमध्ये घालून बघायचा, ह्याला काहीच लागून आलं नाही म्हणजे समजायचं हे छान झालेले आहे। आता याला मी बंद करणार आहे गॅस। आता तोपर्यंत आपण इथे कढीची तयारी करून घेऊया। इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून बेसन मी ऍड करणार आहे कढीमध्ये आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि फोडणीसाठी मला ठेचा लागणार आहे, कढीपत्त्याची पाने, बडीशोप, थोडे 4 ते 5 मेथीचे दाणे आणि आलं लसूण पेस्ट आणि हिंग ही मी
फोडणी करेल तेव्हा त्याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे। आणि इथे चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आणि छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। इथे कढई मी तापायला ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल ऍड करणार आहे। तेल छान तापलं की आपल्याला याच्यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता, जिरे, मोहरी हे सगळं ऍड करायचं आहे। आता तेल छान तापलेलं आहे, आधी कढीपत्त्याची पाने आपण टाकूया, त्याच्यानंतर मोहरी मी टाकणार आहे, आलं लसूण पेस्ट, त्याच्यामध्ये आपण जिरे घेतलेले आहे, बडीशेप आणि मेथीचे दाणे हे सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया आणि हिंग। ठेचा हा चवीनुसार आपल्याला ऍड करायचा आहे, तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्याच्यानुसार ठेचा ऍड करा। इथे मी जवळजवळ 2 टेबलस्पून ठेचा ऍड केलेला आहे। इथे किंचित हळद मी घालणार आहे, खूप हळद घालायची नाहीये। आता हे सगळं साहित्य छान परतले गेलेलं आहे। आता आपण जे ताक आणि बेसन मिक्स करून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये ऍड करायचं आहे। हे सगळं करत असताना थोडा गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे, जेणेकरून कढी आपली फाटणार नाही। आता हा जो आवाज आला, आपण ताक जेव्हा तेलात टाकलं तो जो आवाज आला तसा आवाज यायला हवा, जेणेकरून कढी फाटत नाही। जर तेल खूप थंड झालेलं असेल किंवा अति जास्त तापलेलं असेल तरी सुद्धा कढी फाटते। आता याला छान आपल्याला उकळी काढून घ्यायची आणि नंतर शेवटी त्याच्यावर कोथिंबीर घालायची। आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यात 1 चमचा साखर सुद्धा ऍड करू शकता। आता कढीला छान उकळी आलेली आहे, मस्त आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया। आता आपली गरमागरम कढी मस्त रेडी आहे। इथे मस्त गरमागरम कढी, फुंकी आणि भाकरी मस्त तयार आहे। आपण बघू शकता मस्त इथे ठेचा आणि सॅलड बरोबर मी हे सगळं सर्व केलेलं आहे। चला तर मग याचा मस्त गरमागरम कढी आणि फुंक्यांचा आपण आस्वाद घेऊया। तुम्हाला जर ही कढी फुंके ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं विसरू नका। आणि ही जी रेसिपी आहे ही स्पेशली खानदेश किंवा विदर्भ या भागात केली जाते। तर विदर्भात जी ही रेसिपी केली जाते ही तुरीच्या डाळीची असते आणि खानदेशात ही मिक्स डाळींचे फुंके असे बनवले जातात। नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू।